तर नमस्कार मंडळी. आता उन्हाळा सुरू व्हायला लागला तर प्रत्येकाने फ्रीजमधलं पाणी न पिता माठामधलं पाणी प्यायला पाहिजे. तर आमचा पण एक माठ आहे, हे बघा. हा गेल्या वर्षी माठ घेतलेला आहे, अजून हाय असा उशाने ठेवून दिलता शेत जागेवर, म्हणजे फुटला नाही तो. तर आता माठ वापरायचा आहे, कारण की आता बरेच दिवस झालं आपण 5-6 महिने झालं आपण माठच नाही वापरला. तर आता माठ वापरायचा आपल्याला, तर आपण त्याला स्वच्छ माठ करू. आता तुम्हाला दाखवते. तर हा आपला माठ, तर आता 5-6 महिने झाला हा माठ बंद होता. तर हा ही माठाची तुटी. तर ही माठाची तुटी आपण माठ धुतो आतून, हे व्यवस्थित पाणी भरतो धुतो दरवेळेस. पण ही तुटी कधी साफ केली का मित्रांनो तुम्ही? तर ह्या तुटीमध्ये काय काय निघत आहे, काय काय घाण आहे, त्यात आपण चेक करूत आणि तशा प्रकारे आपण स्वच्छ माठ ठेवूत. आणि उन्हाळ्यासाठी आपल्या लहान मुलांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी आपण तयार करूत. आता तर पहिल्यांदा आपण ही तुटी खोलूत, की तुटी आतल्या साईडला तुटी, ती पूर्ण तुटी खोलूत आपण आता. तर चला मित्रांनो, आपण तुटी खोलूत आणि व्यवस्थित लावून सगळी साफ करून, तर काय घाण निघते ते बघूत आपण. चला तर आता हे आपण तुटी खोलूत. माठातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं. तुटीमध्ये जे आपण पाणी टाकतो, मस्त चाळून जरी पाणी टाकलं तरी बारीक बारीक कण असतातच. हे बघा, झाले की घाण निघायला सुरुवात. तसे की एक मिनिट, ए उषा मग घे का. थँक्यू. बायकोने पाणी दिले धुण्यासाठी. हे बघा घाण या त्यात टाकू, त्यातलं वैसर काढू आता आपण. कारण वैसर रबराचं असतं, ते पण वैसर काढून घ्यायचं पूर्ण आतलं. बघा वैसर पण काढले. हे बघा वैसर पण घाण आहे, हे बघा वैसर पण काढू. आणि हे बघा किती घाण झालंय. त्यामुळं कमीत कमी नळ जरी असलं तरी आपण धुवून काढायला पाहिजे त्याला. वैसर दाखवतो मला मी किती घाण झाले बघा आता. आणि 5-6 महिने झाल्याला काढलंच नाही. बघा हे बघा घाण किती निघाले, आत्ताच घाण निघायला लागली. हे मध्ये बघा किती घाण झाले. आता आपण याला खोलूत. आता सोपं नाही, अवघड म्हणजे सोपंच आहे खोलण्यासाठी, अवघड नाही आहे. यात घाण किती निघते बघूत आपण. चला घाण हे बघा. तर बघा मित्रांनो किती घाण निघली. मला वाटलं पण नाही एवढे घाण निघण म्हणून. हे बघा सगळं पांढरं फेक. हे बघा आतमध्ये पण बघा. त्याला आपण स्वच्छ धुत नसतं, हे व्यवस्थित धुवून घ्यायचं मित्रांनो, जेणेकरून मुलं आपल्या आजारी पडणार नाही. आणि उन्हाळा आला की आपला माठातलं पाणी प्यायचं, कधी पण फ्रीजमधलं पाणी प्यायचं नाही. हे मुलांना समजून सांगणे तुमचं काम असतं, पालकांचं काम असतं समजून सांगणं. मुलं जरी ऐकत नसले तरी आईवडिलाचं काम असतं मुलांना समजून सांगायचं, बाळा फ्रीजमधलं पाणी प्यायचं नाही, काय नाही. तर व्यवस्थित ह्याला आता साफ करून घेऊत आपण. आता सगळे आयटम व्यवस्थित धुवून घ्यायचे, आतून बाहेरून. हे किती काळ झाले बघा, पूर्ण खराब झालं हे. ह्याला पण धुवून काढतो आपण आता. हे बघा किती काळ झालं आतला असलं तरी पण. तरी आतलं पण आपण साफ करून घ्यायचं ब्रशनी, जेणेकरून सगळी घाण निघते आतली. पूर्ण व्यवस्थित साफ करायचं. लाईट जास्त टाइम लागत नाही याला साफ करायला. तर हे बघा आता साफ झाले, जरा अजून थोडं राहिले, आता साफ करून टाकणार आहे. तर मित्रांनो जे पूर्ण साफ केलं आणि ह्याला आता लावून टाकणार मी. ही होली बघा इथं
तर अशाच प्रकारे आज मी माठ साफ केला पूर्ण. तर मित्रांनो बघितलं ना कसं आहे स्वच्छ ठेवायचं, कारण की उन्हाळा सुरू व्हायला लागला आता. पाणी पिण्यासाठी आपले माठ आपण जुने वापरतो, तर तुटे असते तुटे काढायची. आणि तुटे ह्यासाठी लावायची कारण की गिलास आपण डायरेक्ट माठात बुडवतो, पुशीत नाहीत काय करीत नाहीत, तसं डायरेक्ट माठात बुडवतो. त्यामुळे काय होतं माठाचं पाणी खराब होतं, त्यामुळे तुटे लावायचे कधी पण माठाला. तर चला मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करा आम्हाला, आणि तुमच्या मित्रांना त्यांना पण शेअर करायला नक्की विसरू नका. तर चला मित्रांनो बाय.